सभागृहाच्या पटलावर ठेवणे, कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे, कागदपत्रे नाही, मुख्यमंत्र्यांचा अहवाल, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त, कागदपत्रे सभागृह, अरे शांतरा काय सांगायचं काय कागदपत्रे सभागृहाच्या सभापती महोदया, पूरक मागणी क्रमांक A4, A9, B3, F2, F3, F4, F5, F7, I5, N3, N4, B1, B5, B10, I3. अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री एकमेकामुळे 1 फुटाचं अंतर सभागृहात सादर केलेल्या गोष्टी क्रमांक 133 ते 134 मागणी क्रमांक सभागृहाच्या पटलावरती माहिती ठेवण्यात आली. आता 93 ची निवेदनं आहेत, परंतु सदस्य उपस्थित आहेत आणि मंत्री उपस्थित आहेत. असं फक्त सुनील शिंदेचं निवेदन आहे जे आहे ते. बाकीचे सगळे सदस्यांची असले तरी मंत्री उपस्थित नाही आहेत. त्यांनी 93 ची निवेदनं पटलावर ठेवते आहे. तुम्हाला सुनील शिंदेचं पुकारायचं काय बोलायचं तुम्ही बसाल सर, तुम्ही जागेवर जा. काय चाललंय काय तुमचं सगळ्यांचं म्हणणं? तुम्ही काय आज मला ठरवले, काहीतरी वेगळं ठरवलेलं दिसतंय. आता पूरक मागण्या घेते जागर झालं सगळ्यांना. पूरक मागण्यांवरील चर्चेचा आजचा पहिला व शेवटचा दिवस आहे. कार्यक्रम पत्रिकेवर दर्शवलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यांवर आज चर्चा घेण्यात येईल. पूरक मागण्या आणि त्याखालील बाबी या संबंधीची माहिती सदस्यांना पत्रक भाग 2 द्वारे वेगळी प्रस्तुत करण्यात आली आहे. प्रत्येक सदस्याने भाषण करताना बाब क्रमांक आणि पूरक निवारण पत्राचा पृष्ठ क्रमांक सांगण्याची कृपा करावी. चर्चा संबंधित बाबीपुरतीच मर्यादित असून मूळ मागणीवर चर्चा करता येणार नाही आपणास विदित आहे. तसेच कामगार सल्लागार समितीच्या ऐकूच येत नाही तर काय करणार. कामगार सल्लागार समितीचा दिनांक 23 फेब्रुवारी 2016 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पुरवणी मागण्यावरील चर्चेस त्या विभागाच्या मंत्री यांनी उत्तर द्यायचे. चर्चा तुम्ही करण्याच्या मनस्थितीत नाही आहात. पुरवणी मागण्या काय F4, F5, F7, I5, N3, N4, उपमुख्यमंत्री एक फुटाचं अंतर सोडा, एकमेकांमध्ये लांबून बोला. I5, J1, J2, J5, मार्शल साहेब बोला. काय चाललंय मार्शल साहेब बोलवा. तुम्ही नाव आधी पाहिजे. एक फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये. संरक्षण मंत्री M2, M3, सहकार मंत्री B2, महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री C1, D4, D5, D8, वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री C7, D6, D9, JD2, वैद्यकीय शिक्षण मंत्री विशेष सहाय्य मंत्री N3, S1, S4, उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य मंत्री W2, W6, W8, आदिवासी विकास मंत्री T5, T6, ग्राम विकास पंचायत राज पर्यटन मंत्री L2, L3, L5, Z4, पाणी पुरवठा मंत्री Y2, सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम मंत्री S7, भुजी व संधारण मंत्री ZH3, कृषी मंत्री D3, D7, कामगार मंत्री K4, उद्योग मंत्री K3, K7, K10, सार्वजनिक आरोग्य R1, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम बघून H5, H6, H7, H8, अल्पसंख्याक विकास पणन मंत्री E3, ZE1, शालेय शिक्षण मराठी भाषा E2, E4, अन्न व औषध प्रशासन S1, गृहनिर्माण व इतर मागासवर्ग ZG3, राज्य उत्पादन शुल्क B2, महिला व बाल विकास मंत्री X1, क्रीडा व युवक कल्याण E3,
कौशल्य रोजगार उद्योजकता ZA2 मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री C5 या मागण्या मी सभागृहासमोर ठेवतो. सन 2024-25च्या पूरक मागण्यांवर सभागृहाने विचार केला. विरोधी पक्षनेते सभापती महोदय, काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती, याला आम्ही काल सभागृहात मी बोललेलो होतो की सभागृहात बोलत असताना ही भूमिका मी मांडली होती. जागेवर जाऊन पद्धतीने सरकार दादा जागेवर बसा, आपापल्या जागेवर जाऊन बसा, तुम्हाला ऐकू येईल. या सगळ्या आरक्षण ज्यांना पाहिजे सांगितलं जागेवर जाऊन दोन्ही बाजूने बसा, दोन्ही सत्ताधारी पक्ष. मी देते ना, पण यांचं झालं, यांना देते ना परवानगी, त्यांचं चालूच आहे. अहो गोंधळ सुरू झालं तर मी काय करणार? दानवे तुमचं पूर्ण झालंय का? हे पण जागेवर बसल्याशिवाय काही चर्चा होणार नाही. मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते. फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते. बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते. मला एवढं तुम्ही ओरडताय काय? असं पद्धत दोन्ही बाजू एका जागेने ओरडताय माझ्याकडे.